reflection of sound, and firstly we will discuss about the activity. Make two sufficiently long identical tubes out of a cardboard. आता एक कार्डबोर्ड दिसेल तुम्हाला, सॉरी एक वॉल आहे आणि कार्डबोर्डचे बनलेले दोन लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब्स आहेत. ओके, Arrange them on a table in front of a wall as shown in figure 12.2. आणि फिगरमध्ये आपण वॉलच्या समोर अशा पद्धतीनं प्लेस केलेलं आहे की फिगरमध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये जर आपण वॉलला परपेंडिक्युलर लाईन काढली, जसं आपण नॉर्मल काढतो, याबद्दल आपण नॉर्मल माहिती आहे तुम्हाला, त्या पद्धतीनं तर दोन अँगल क्रिएट झाले, θ1 आणि θ2. अशा पद्धतीने त्यांची आपण वॉलच्या इन फ्रंट अरेंजमेंट केली. Place a clock near the end of one of the tubes and try to hear the ticking of the clock at the end of the other tube by placing your ear there. आता हा जो अँगल आहे आपण कसा मेंटेन केला ॲक्टिव्हिटीमध्ये, की आपण एका साईडला क्लॉक प्लेस केलेली आहे आणि त्या क्लॉकचा साऊंड आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीनं आपण θ2 मेंटेन केला. ओके, Adjust the angles of the two tubes till you can hear the sound very clearly. आणि तर सांगितलेलं आहे की अँगल θ2 आपल्याला कशा पद्धतीने मेंटेन करायचा आहे की जेणेकरून आपल्याला तो घडीचा व क्लॉकचा स्पष्ट आवाज ऐकू येईल. Measure the angle of incidence θ1 and the angle of reflection θ2. ट्राय टू सी. Try to see if they are related in any way. आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट ऐकू येईल त्या ठिकाणी दोन अँगल तयार झालेले आहे. पहा, म्हणजे वॉलसोबत जे परपेंडिक्युलर लाईन आहे त्याला मी काय शब्द वापरला त्या ठिकाणी, नॉर्मल. तर नॉर्मलनं क्लॉकसोबत जो अँगल केलेला आहे तो कोणता होता, θ1. जिथं आपल्याला क्लॉकचा आवाज स्पष्ट ऐकू आला तर त्या नॉर्मलसोबत सेकंड सिलेंडरनं जो अँगल क्रिएट केला, म्हणजे जिथं आपण आपलं हिअरनंच, तर तो अँगल कोणता आहे, θ2. आणि तुम्ही जर इथं कॅल्क्युलेशन जर मेजर केले अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या लक्षात येईल की θ1 हा θ2च्या एक्झॅक्टली काय असतो, इक्वल असतो. मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही एकमेकांचे काय असतात, इक्वल असते. हा नियम जसा लाईटला अप्लिकेबल आहे तसाच साऊंडला सुद्धा अप्लिकेबलच आहे. Like light waves, sound waves to get reflected from a solid or a liquid surface. आता ज्या पद्धतीनं लाईट वेव्स हे एखाद्या सॉलिड किंवा लिक्विड सरफेसपासून काय होतात, रिफ्लेक्ट होतात, त्याच पद्धतीनं साऊंड वेव्समध्ये सुद्धा एक ॲबिलिटी आहे की ते सॉलिड किंवा लिक्विड सरफेसपासून काय होतात, रिफ्लेक्ट होतात. These waves also follow the laws of reflection. आणि हे जे वेव्ज आहेत तर हे डेफिनेटली लॉज ऑफ रिफ्लेक्शनला काय करतात, फॉलो करतात. म्हणजे ज्या पद्धतीनं लाईट वेव्सनं फॉलो केलं नियमांना त्याच पद्धतीनं साऊंड वेव्ससुद्धा लॉज ऑफ रिफ्लेक्शनला फॉलो करतात. A smooth or a rough surface is needed for the reflection of sound. मग प्रश्न असा आहे की साऊंडच्या रिफ्लेक्शनसाठी सरफेस कसा पाहिजे. सरफेस स्मूथ असेल तरी चालतो आणि रफ असेल तरी चालतो. दोन्ही केसेसमध्ये साऊंडचं रिफ्लेक्शन होणारच. The direction of the incident sound wave and reflected sound wave make equal angle with the perpendicular to the surface, and all these three lie in the same plane. आता लाईट संदर्भात आपण एक पाहिलं होतं पहा की इन्सिडंट राईट आणि रिफ्लेक्टेड राईट हे जे अँगल तयार करतात नॉर्मलसोबत, तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असतो, इक्वल असतो. आणि इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिन्ही कशामध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये, एकाच प्लेनमध्ये असतात. तसंच इथं सुद्धा सांगितलं आहे की साऊंड वेव्ह जी इन्सिडंट साऊंड वेव्ह आहे तिची डायरेक्शन आणि रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह त्याची डायरेक्शन यांनी जे एकमेकांसोबत अँगल क्रिएट केले θ1 आणि θ2, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे सुद्धा एकमेकांच्या काय आहे, इक्वल आहेत. हे अँगल आपण कशा संदर्भात केले, सरफेसच्या परपेंडिक्युलर, म्हणजे जी भिंत होती त्याला आपण परपेंडिक्युलर टाकला, ज्याला की आपण नॉर्मलमध्ये काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो लाईट संदर्भात. तर इथं आपण परपेंडिक्युलर शब्द वापरू आणि तो परपेंडिक्युलर इन्सिडंट साऊंड वेव्ह आणि रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह हे तिन्हीच्या तिन्ही कशामध्ये असतात, सेम प्लेनमध्ये असतात. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. How much of the incident sound gets reflected decide whether a reflector is a good or a bad reflector. आता किती प्रमाणामध्ये जो इन्सिडंट साऊंड आहे हा एखाद्या सरफेसपासून रिफ्लेक्ट झाला
किती प्रमाणामध्ये त्याचं रिफ्लेक्शन होतं त्यावरून ठरतं की तो सबस्टन्स किंवा तो पदार्थ गुड रिफ्लेक्टर आहे का बॅड रिफ्लेक्टर आहे. सपोज एखादा सरफेस असेल की त्यामध्ये जास्त प्रमाणात साऊंड जर इन्सिडेंट साऊंड जर जास्त प्रमाणात रिफ्लेक्ट होत असेल तर डेफिनेटली तो काय असेल गुड रिफ्लेक्टर असेल आणि कमी प्रमाणामध्ये असेल तर बॅड रिफ्लेक्टर. A hard and flat surface is a good reflector, while cloth, paper, curtains, carpet, furniture, etc. absorb sound instead of reflecting it and therefore are called bad reflectors. आता हार्ड आणि फ्लॅट सरफेस असेल. आता हार्ड आणि सरफेस सपोज तुम्ही एखाद्या वॉल आहे वॉलवर तुम्ही साऊंड स्वतःचं काय केलं या ठिकाणी एक काहीतरी समजा तुम्ही एक आवाज प्रोड्यूस केला तर त्याचं जे रिफ्लेक्शन होईल तर ते रिफ्लेक्शन स्ट्रॉंग असेल कारण अशा वेळेस जो सरफेस आहे तो कसा होता हार्ड आणि फ्लॅट होता. बरोबर आहे का. तर बऱ्याच वेळेस आपण बरेचसे पर्यटन स्थळ पाहायला जातो आणि तिथं जर पाहिलं आपण तर काय होतं की शांतता म्हणजे लक्षात आलं असतं ना की सरफेस जो आहे ज्या इमारती आहेत समजा तर इमारतीचे जे वॉल्स असतात तर हे हार्ड आणि फ्लॅट सरफेस आहे आणि डेफिनेटली तो काय आहे गुड रिफ्लेक्टर आहे कारण जेव्हा साऊंड त्या ठिकाणी तुम्ही इन्सिडेंट साऊंड पाठवणार बोलणार तर त्याचं रिफ्लेक्शनसुद्धा कसं होणार लार्ज प्रमाणामध्ये तुमचा आवाज तुम्हाला तितका स्पष्टपणे ऐकू येईल. पण एखादे क्लॉथ्स आहेत समजा ज्या ठिकाणी पेपर्स आहे कर्टन्स पडदे आहेत कार्पेट आहे फर्निचर आहे तर हे ॲक्च्युअल काय करतात माहिती आहे का की ॲब्झॉर्ब साऊंड इन्स्टेड ऑफ रिफ्लेक्टिंग इट म्हणजे कमी प्रमाणात रिफ्लेक्ट करतात आणि थोड्या प्रमाणात काय करले ते साऊंडला ॲब्झॉर्बसुद्धा करतात हे मटेरियल. म्हणून या मटेरियल्सला आपण काय म्हणायचं बॅड रिफ्लेक्टर. म्हणजे जी साऊंड कमी झाला है ना इन्सिडेंट साऊंड जेवढा होता तितका रिफ्लेक्टेड आला नाही समजा किंवा त्याच्यात जे कमतरता आली तर ॲक्च्युअल हे जे मटेरियल आपण डिस्कस केले या मटेरियलनं काय केलं त्यांना साऊंडला काय केलं थोड्या प्रमाणात ॲब्झॉर्ब केलं म्हणजे साऊंडला ॲब्झॉर्ब केल्यामुळे साऊंडची इंटेन्सिटी काय झाली त्या ठिकाणी कमी झाली म्हणून त्या सबस्टन्सला आपण काय म्हणलो बॅड रिफ्लेक्टर्स. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे इको. आता प्रतिध्वनी माहिती तुम्हाला एकदा बोलल्यावर रिपीट आवाज येतो है ना. काही हिल स्टेशन असतात किंवा काही इमारती असतात तर त्या ठिकाणी असं इको साऊंडचं प्रोडक्शन होतं. ओके. You must have visited an eco point at a hill station. आता बरेचसे हिल स्टेशन असतात जसं की महाबळेश्वर असेल किंवा गुजरातमध्ये सापुतारा आहे बा तर अशा ठिकाणी तुम्हाला काही इको पॉईंट दिसून येतील. If you shout loudly at such a point, you hear the same sound just after a little while. This is called an echo. आता काय होतं की जर आपण लाऊडली शूट केलं म्हणजे शाउट म्हणजे थोडंसं एखादा स्वतःचा आवाज दिला समजा तोच आवाज रिपीटली थोड्या वेळानंतर काय होतो पुन्हा ऐकू येतो. म्हणजे हे जे लिटल व्हाईल नंतर सेम साऊंड पुन्हा आपल्याला ऐकू येतो. मग साऊंडचं जे अशा पद्धतीचं जी सिस्टीम आहे त्याला काय म्हणायचं इको म्हणायचं. ओके. An echo is the repetition of the original sound because of reflection by some surface. मग आता इकोला जर डिफाईन करायचं असेल आपल्याला डेफिनेशन लिहायची असेल तर इकोमध्ये व्हायला काय जो आपला ओरिजिनल साऊंड होता तर त्याचं काय व्हायलं रिपिटेशन व्हायलं आणि रिपिटेशन होण्याचं रिझन म्हणजे काही सरफेस हे त्याचं काय करायला त्या ठिकाणी रिफ्लेक्शन करायले. बरोबर. In order to be able to hear the original sound and its reflection distinctly at 22 degrees Celsius, what must the minimum distance be between the source and the reflecting surface? आता इथं एक प्रश्न विचारलेला आहे की ओरिजिनल साऊंड आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली ऐकू येण्यासाठी 22 डिग्री सेल्सिअस या फिजिकल कंडिशनला सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स काय पाहिजे. आता सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यातला फरक काय आला. सपोज मी एखाद्या वॉलच्या समोर उभा आहे आता मी बोलत आहे तर मी बोलत आहे याचा अर्थ मी कोण आहे सध्या सोर्स आहे आणि रिफ्लेक्टिंग सरफेस कोण आहे वॉल आहे. आता आपण जे कार्डबोर्डचा एक्सपेरिमेंट पाहिला तर यामध्ये क्लॉकचा जो साऊंड होता तो काय झाला सोर्स झाला आणि जी वॉलनं तिला रिफ्लेक्ट केलं तर ते काय झालं त्या ठिकाणी इट इज द रिफ्लेक्टिंग सरफेस. तर याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे. At 22 degrees Celsius, the velocity of sound in air is 344 meter per second. आता या ठिकाणी फर्स्टली एक इन्फॉर्मेशन दिली आहे
की 22 डिग्री सेल्सिअसच इथं का वापरलेलं आहे, त्याचं मागचं एक रिझन दिलं आहे बिहाइंड द रिझन. तर 22 डिग्री सेल्सिअसला जी साऊंडची व्हेलॉसिटी आहे एअरमध्ये, तर ती किती आहे 344 मीटर पर सेकंद. Our brain retains a sound of 0.1 second. आता लक्षात घ्या की 22 डिग्री सेल्सिअसला आपल्याला आपली अपेक्षा काय आहे की जे रिफ्लेक्शन झालेलं आहे साऊंडचं ते आपल्याला डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली ऐकू यावं, ही आपली कंडिशन आहे. आता आपल्या ब्रेनचं पण एक काम आहे की आवर ब्रेन रिटेन्स अ साऊंड फॉर 0.1 सेकंद. म्हणजे सेकंदाचा किती फ्रॅक्शन घ्यायचा, आपल्याला 10वा फ्रॅक्शन घ्यायचा आहे, बरोबर आहे का. तेवढ्या वेळेमध्ये आपला जो ब्रेन आहे ना तर तो सेकंड आवाज ऐकू शकतो या ठिकाणी. Thus, for us to be able to hear a distinct echo, the sound should take more than 0.1 second after starting from the source to get reflected and come back to us. म्हणजे याचा अर्थ काय झाला लक्षात घ्या, आपल्या ब्रेनची एक लिमिटेशन दिली या ठिकाणी. समजा इथं 0.01 सेकंदमध्ये साऊंड व्हायब्रेट व्हायला, इको रिफ्लेक्ट व्हायला, तो आपल्यासाठी काही कामाचा आहे का, नाही. कारण आपलं ब्रेन त्याला प्रिसिटेट करू शकत नाही, आपण त्याला समजू शकत नाही ना, कारण आपल्या ब्रेनची एक लिमिट दिलेली आहे, एक टाईम लिमिट आहे की इको अंडरस्टँड होण्यासाठी ओरिजिनल साऊंड आणि आलेला इको साऊंड याच्यामधला टाईम ड्युरेशन किती पाहिजे आपल्याला 0.1 सेकंद. ही पण कंडिशन किती आहे 22 डिग्री सेल्सिअसला आहे. मग आता होतं काय की स्पष्ट इको आपल्याला ऐकू येण्यासाठी जो सेकंड साऊंड आहे अर्थातच इको हा किती सेकंदानंतर यायला पाहिजे 0.1 सेकंदानंतर यायला पाहिजे. अशा पद्धतीनं त्याची काय पाहिजे अरेंजमेंट पाहिजे. मीन्स स्टार्टिंग फ्रॉम द सोर्स टू गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक. म्हणजे सोर्सपासून निघला आणि आपल्यापर्यंत येण्यासाठी, आपल्यापर्यंत म्हणजे ब्रेन त्याला काय करणार आहे, कानामध्ये जरी साऊंड आपल्या येत असेल परंतु त्याला जाणून घेण्याचं काम कोण करतं, आपलं ब्रेनच करत असतं. सो 0.1 सेकंद हा ड्युरेशन लक्षात आलं तुम्हाला. त्याच्यापेक्षा कमीमध्ये जर इको जनरेट झाला असेल मात्र त्याला आपण क्लिअरली ऐकू शकत नाही. डिस्टिंक्टली इको ऐकण्यासाठी टाईम ड्युरेशन मस्ट बी किती पाहिजे 0.1 सेकंद. म्हणजे या 0.1 सेकंदून आपल्याला काय करायचं आता सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस या दोघातलं काय करायचं, आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. Thus, we can determine the minimum distance between the source and the reflecting surface as follows. हां, मग आता आपण ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. आता मला सांगा डिस्टन्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे, स्पीड आणि स्पीड इंटू टाईम. आता 22 डिग्री सेल्सिअसला जी साऊंडची व्हेलॉसिटी दाखवलेली आहे ती किती आहे 344 मीटर पर सेकंद. आणि इको ऐकून येण्यासाठी जे लिस्ट डिस्टन्स आहे लिस्ट टाईम आहे तो किती आहे आपल्याकडं 0.1 सेकंद. सो याला कॅल्क्युलेट जर केलं आपण तर ते आन्सर किती येईल 34.4 मीटर. आता 34.4 मीटर हे डिस्टन्स कशामधलं झालं बरं, सोर्स आणि आपलं काम. मी बोलतोय मी याचा अर्थ मी सोर्स आहे परंतु ऐकणारा पण कोण आहे, मीच आहे. म्हणजे 34.4 मीटर डिस्टन्स कोणता आहे, आवाज माझ्या तोंडातून निघल्यापासून तर माझ्या कानापर्यंत येण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे तर त्याच्यापेक्षा त्याचं ड्युरेशन किती असेल, हाफच असेल ना. अरे वा, मला सांगा आपला ब्रेन आहे हा 0.1 सेकंदानंतर दुसरा साऊंड ऐकू शकतो. पहिला मी समजा आवाज दिला तर हा आवाज ऐकल्यानंतर दुसरा आवाज ऐकून येण्यासाठी मला किती टाईम घ्यायचा आहे, फक्त 0.1 सेकंद मिनिमम. म्हणजे याचा अर्थ 0.05 सेकंदमध्ये तो जाईल आणि रिफ्लेक्ट होऊन 0.05 सेकंदमध्ये येईल. आणि त्या दोघांचा मिळून काय तयार झाला 0.1 सेकंद तयार झाला. मग आता हे जे डिस्टन्स काढलं मी 34.4 मीटर हे डिस्टन्स मी कशामधलं काढलं, सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेसमधला काढला का, नाही. ऑब्झर्वर मी स्वतः आहे ना, ऐकणारा मी स्वतः आहे, सोर्स मी स्वतः आहे. म्हणजे मी सोर्स म्हणून आणि जेव्हा मी ऐकायलो हिअरिंग याच्यामधलं डिस्टन्स मी काढलेलं. म्हणजे टोटल जे साऊंड ट्रॅव्हल करायला त्याचं डिस्टन्स किती निघलं 34.4 मीटर. आता Thus, to be able to hear a distinct echo, the reflecting surface should be at a minimum distance to half of the above, that is 17.2 meter. मग आता लक्षात आलं तुम्हाला की सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामधलं डिस्टन्स काढायचं असेल तर डेफिनेटली जे समजा स्टार्टिंग आपल्यापासूनच केली आपण माऊथपासून आणि एंडिंग कुठं केली होती आपल्या इयरवर केली होती. तर हे जे डिस्टन्स आहेत ते आलं आपलं 34.4 मीटर. मग आता आपल्या अर्ध डिस्टन्स काढायचं, फक्त
आपल्याला काय करायचं, सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये डिस्टन्स काढायचं. आपण त्याला कितीने भागू, 2ने भागू, आणि 2ने डिवाइड केल्यानंतर आन्सर किती येईल, 17.2 मीटर. हे झालं लीस्ट डिस्टन्स सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये. म्हणजे याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे, जास्त असेल तर हरकत नाही, पण याच्यापेक्षा कमी डिस्टन्सवर इको जनरेट होणार नाही. As the velocity of sound depends on the temperature of air, this distance depends on the temperature. आता हे जे सर्व आपण कॅल्क्युलेट केलं, ही कंडिशन काय होती, फिजिकल कंडिशन, एअरचं टेम्परेचर किती होतं, 22 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला कालच आपण पाहिलं की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स टेम्परेचर. बरोबर, V प्रोपोर्शनल टू √T पाहिलेलं आहे आपण. आणि यावरून आपण सांगू शकतो की जी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे ही कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर ऑफ एअरवर डिपेंड आहे. डेफिनेटली डिस्टन्स जितकं त्या ठिकाणी टेम्परेचर जितकं जास्त असेल तितकं ते इकोचं डिस्टन्ससुद्धा कसं असेल, जास्तच असेल. बरोबर, सपोज 40 डिग्री सेल्सिअस जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी डेफिनेटली हे डिस्टन्स त्या ठिकाणी काय होणार, बदलणार. काय होईल, कमी होईल का जास्त होईल, व्हेलॉसिटी तर वाढेल ना साऊंडची. ठीक आहे, आपण कॅल्क्युलेट करू. त्यानंतर आहे सायन्स इन द सराउंडिंग. Echo can be heard multiple times due to continuous or multiple reflection. आता इको ऐकून येण्यामागचं जर आपण रिझन पाहिलं तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, जे रिफ्लेक्शन आहे ते मल्टिपल टाइम्स होतं. आणि मल्टिपल टाइम्स जे या ठिकाणी आपल्याला ऐकू येतं इकोमध्ये, त्याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी रिझन आहे की जे रिफ्लेक्शन आहे हे कंटिन्युअस आणि मल्टिपल, म्हणजे ते सातत्यानं सुरू असतं आणि एक विशिष्ट पटीमध्ये म्हणजे मल्टिपल टाइम्समध्ये ते रिफ्लेक्शन होत असतं. सो 2 पॉईंटवर फोकस करायचा. इको जे आपलं मल्टिपल टाइम्स ऐकू यायला त्यामागचं रिझन जर पाहिलं आपण तर ते आहे कंटिन्युअस किंवा मल्टिपल रिफ्लेक्शन. The Gol Ghumat at Vijaypur in Karnataka is an excellent example of this. ओके, आणि जे विजापूर येथे गोलघुमट आहे, ओके, गोलघुमट तर कर्नाटका स्टेटमध्ये आहे ते. तर तिथं जर तुम्ही जो आतमध्ये आहे ते हे जे फिगर दाखवले ना तुम्हाला याच्या बाहेर इको नाही, तर त्याच्या आतमध्ये जर पाहिलं तुम्ही तर असं गॅलरीसारखं आहे ते ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक एक्सिलंट एक्झाम्पल आहे तुम्हाला इको जर अंडरस्टँड करून घ्यायचं असेल. नेक्स्ट इज रिव्हर्बिरेशन. आता रिव्हर्बिरेशन काय आहे तर पुन्हा तुम्हाला आता एक एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. तुम्ही एखाद्या ऑडिटोरियम हॉलमध्ये किंवा काही ठिकाणी गेलं तर आवाज घुमत असतो बघा, म्हणजे तिथं इको ऐकू येत नाही परंतु साऊंड रिपीट ते एकमेकामध्ये काय होतात, मिक्स होतात. मग अशा पद्धतीच्या साऊंडला आपण काय म्हणायचं, रिव्हर्बिरेशन. आणि रिव्हर्बिरेशन क्रिएट होण्याचं कारण काय असेल बरं, कारण जो टाईम आपला होता 0.1 सेकंड किंवा जे आपलं डिस्टन्स होतं 17.2 हे कुठंतरी मिनिमम जर होईल तर याचा अर्थ काय होईल की दोन साऊंडमधला गॅप जो आहे इसेन्शियल गॅप समजून घेण्यासाठी तो आपल्याला भेटला का नाही, म्हणजे साऊंड एकमेकामध्ये काय होतील त्या ठिकाणी मिक्स होतील. आणि मिक्स असल्यामुळं ते आपल्याला रिपीट ऐकू येतात, त्याला म्हणायचं रिव्हर्बिरेशन. पण स्पष्ट ऐकू येतात का नाही, तर त्यामध्ये ते साऊंड मिक्स होतात. ॲक्टिव्हिटी ड्रॉप करू आपण, डायरेक्ट पॉईंट घेऊ. Sound waves get reflected from the walls and roof of a room multiple times. आता साऊंड वेव्ह जे आहेत ना तर आपल्याला असं वाटतं की जे वॉल असतील किंवा रूफ असेल रूमच्या, तर याच्यावर त्यांचं जे रिफ्लेक्शन आहे हे फक्त एकाच वेळेस होत असेल का नाही, तर हे मल्टिपल टाइम्समध्ये होत असतं. This causes a single sound to be heard not once but continuously. आणि मल्टिपल टाइम्समध्ये जितक्या वेळेस साऊंड रिफ्लेक्ट होईल शॉर्ट ड्युरेशनसाठी तितक्या वेळेस तो सिंगल साऊंड आपल्याला काय व्हायला या ठिकाणी एकदा ऐकू यायला का नाही, तर तो ऐकू यायला आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे सातत्यानं, दॅट इज नोन ॲज द रिव्हर्बिरेशन. The time between successive reflections of a particular sound wave reaching us becomes smaller and the reflected sound get mixed up and produce a continuous sound of increased loudness which cannot be deciphered clearly. सांगितल्याप्रमाणे काय व्हायलं की जे सक्सेसिव्ह रिफ्लेक्शन आहे म्हणजे दोन रिफ्लेक्टेड साऊंडमधले याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, गॅप पाहिजे. गॅप असेल तरच काय होईल, पर्टिक्युलर आपल्याला ऐकू येईल ते. पण याच्यात काय व्हायला माहिती आहे का की जे पर्टिक्युलर साऊंड वेव्ह आपल्यापर्यंत पोहोचतात तर त्यांच्यामधलं जे टाईम गॅप आहे हा काय होईल चालला या ठिकाणी स्मॉलर होत चालला.
बरोबर. आता म्हणजे 0.1पेक्षाही 0.1 नाही तर 0.05पेक्षा पण काय होत चालला तो कमी होत चालला. आणि रिफ्लेक्टेड साऊंड एकमेकांमध्ये काय व्हायले मिक्स व्हायले. रिफ्लेक्टेड साऊंड जर एकमेकांमध्ये मिक्स होत असेल तर त्याची इंटेन्सिटी काय व्हायली त्या ठिकाणी इन्क्रीज म्हणजे लाऊडनेस इन्क्रीज व्हायला. बरोबर आहे का. म्हणजे या ठिकाणी साऊंड कसा प्रोड्यूस व्हायला एकतर कंटिन्युअस साऊंड प्रोड्यूस व्हायला आणि त्याचा जे लाऊडनेस आहे तो सुद्धा काय व्हायला त्या ठिकाणी इन्क्रीज व्हायला. आणि तशा साऊंडला आपण क्लिअरली डेसिफर जसं आपण इको स्पष्ट ऐकला तसं या ठिकाणी ते आपण स्पष्टपणे ऐकू शकतो का नाही. This is the reason why some ऑडिटोरियम्स or some particular seats in an auditorium have inferior sound रिसेप्शन. This is shown in figure 12.3. आणि याच रिझनमुळे काय होतं की जे बरेचसे ऑडिटोरियम्स आहेत किंवा काही विशिष्ट सीट्स असतात ऑडिटोरियममधले की त्या ठिकाणी इन्फिरियर साऊंड रिसेप्शन्स बसवलेले असतात. आता हे इन्फिरियर साऊंड रिसेप्शन काय करतील माहिती आहे का. जे रिफ्लेक्टेड साऊंड आहेत तर त्यांना काय करतील ॲब्झॉर्व करतील आणि जो ऑब्झर्वर आहे किंवा लिस्नर आहे त्याच्यासोबत त्याकडे काय होईल डायरेक्ट साऊंड पास होईल. जर तुम्ही फिगरमध्ये पाहिलं तर पहा ऑडिटोरियम हॉलमध्ये कोण दिसतो त्या ठिकाणी एक सिंगर दिसतोय. आता इथं जर पाहिलं तर साऊंडचं रूफकडून वॉलकडून मल्टिपल टाईममध्ये काय व्हायलं वरती रिफ्लेक्शन व्हायलं. परंतु लिस्नरसाठी कोणता साऊंड महत्त्वाचा आहे डायरेक्ट साऊंड महत्त्वाचा आहे. बरोबर आहे का. आता या ठिकाणी या केसमध्ये जर साऊंड रिसेप्शन यूज नाही केला तर काय होईल साऊंड रिव्हर्बिरेशन होईल त्या ऑडिटोरियममध्ये म्हणजे ते स्पष्ट ऐकू येईल का नाही. आणि त्या रिझनमुळंच त्या ठिकाणी सांगितलं की काही ऑडिटोरियम्स किंवा काही पर्टिक्युलर सीट्स असतात की त्या ठिकाणी इन्फिरियर साऊंड रिसेप्शन बसवून असतात. म्हणजे या ठिकाणी काय टाळलं चाललं साऊंडचं मल्टिपल टाईम जे रिफ्लेक्शन आहे किंवा रिव्हर्बिरेशन होणार आहे ते टाळले जाईल आणि डायरेक्ट साऊंड जो आहे तो लिस्नरपर्यंत या ठिकाणी पोहोचेल. अशा पद्धतीचे अरेंजमेंट असते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सोनार टेक्निक संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू. त्याचं लॉंग फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग.